मराठी हिंदी का हिंदी के लोग हिंदी समजणारच कमी आहेत. हरे कृष्णा. सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे. इथं कोण आहे असं जे हिंदी समजतं आणि मराठी समजत नाही? कोणीच नाही. हां, मराठी जय राधा माधव कुंज विहारी, 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 जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, गिरिवरधारी, यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन जन्मतीरा वनचारी, जन्मतीरा, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गोपी जन वल्लभ, जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी, जय गिरिवरधारी, यशोदानंदन व्रज जनरंजन, यशोदानंदन व्रज जनरंजन, यमुनातीरा वनचारी, वनचारी, यमुनातीरा वनचारी, जय राधा माधव कुंज विहारी, जय राधा माधव, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम
हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम जय राधा कृष्ण चंद्र राधा कृष्ण चंद्र राधा कृष्ण चंद्र राधे जय राधा कृष्ण चंद्र जय सीताराम 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 लक्ष्मण भक्त हनुमान जय सीताराम 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 लक्ष्मण भक्त हनुमान जय गौरनिताय गौरनिताय जय गौरनिताय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद गुरुदेव जय श्रील गुरुदेव जय श्रील गुरु बोलो कलियुग पावन हरि नाम संकीर्तन की जय कलियुगचं असं विशेषता आहे की भले तुम्ही प्रवचन ऐका नका ऐकू पण हरिनाम मात्र जोशमध्ये घ्यायला हरिनाम हेच कलियुगात उद्धाराचं माध्यम आहे म्हणजे काय सगळ्या आपल्या कलियुगात भक्तीचा सगळा सार आहे हरिनाम हरिनामात गोडे आल्याशिवाय भक्तीत प्रगती होत नाही आता ठीक आहे पण नेक्स्ट टाईम आपण लक्षात ठेवू भले प्रवचन नको ऐकू द्या पण हरिनाम मात्र जोशमध्ये घ्यायचे हॅलो हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे तर सर्व भक्तांचं या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमात हार्दिक स्वागत आहे तर आता एक विशेष महिना चालू आहे काय महिना आत्ताचा आपला मराठी महिन्याप्रमाणे अधिक मास त्याला काही लोक अधिक मास म्हणते काही मल मास म्हणते पण आपण वैष्णव लोक काय म्हणायचं त्याला पुरुषोत्तम मास कारण हा भगवंतांच्या सगळ्यात आवडीचा महिना म्हणजे तुम्ही रेग्युलर येत असता ना सत्संगला मागं ते माताजींनी सांगितलं होतं कसं ते महिन्यांची कथा आहे वेगवेगळ्या महिन्यांना वेगवेगळं महत्त्व आहे तर हे जे अधिक मास आहे त्याला सगळे मल मास म्हणून हिनवायचे तर भगवंतांनी ह्या महिन्याला विशेष वरदान दिले त्या पुरुषोत्तम मासमध्ये आपण जे काय दान तप यज्ञ किंवा दीप अर्पण करतो भगवंतांना
तर त्याचं एवढं मोठं फळ आहे की 1000 पटीने, आपण इतर वेळी जे करतो त्याच्या 1000 पटीने जास्त फळ आहे. तर आपण थोडक्यात ह्या पुरुषोत्तम मासबद्दल चर्चा करू. तर त्या पुरुषोत्तम मास एकदम पवित्र महिना आहे. तर भगवंतांना अत्यंत प्रिय असलेले हे पुरुषोत्तम मास शास्त्रांमध्ये काय हिंदीमधून करायचे कोण नाही ना हिंदीवाले, तर शास्त्रांमध्ये जे फळ अनेक सगळे तीर्थ, या पृथ्वीवर जेवढे पण तीर्थ आहेत, तीर्थस्थान, त्याचं दर्शन, तीर्थस्थानामध्ये स्नान आणि जेवढे काही यज्ञ आहेत तेवढे सर्व यज्ञ केल्यानंतर जे फळ मिळतं, हजारो यज्ञ आणि सर्व तीर्थांचं दर्शन केल्याने जे फळ मिळतं ते फक्त पुरुषोत्तम व्रत पालन केल्याने मिळते. किती सोपं आहे. तर पुरुषोत्तम व्रत करायचं म्हणजे काय करायचं? काही नाही करायचं. आपलं रेग्युलर जप करायचं, भगवंतांना दीप अर्पण करायचं, बस. अजून तुम्ही जेवढेही करतील त्याच्या 1000 पट फळ मिळणारच आहे. पण भगवंतांनी किती सुविधा दिली बघा. काय करायचं? फक्त आपला रेग्युलर जप करायचा, फक्त काय म्हणतात कॉन्सन्ट्रेशन करू. तर कथा श्रवण केलं, जप केलं, झालं व्रताचं पालन. आणि भगवंतांना तुपाचा दिवा अर्पण करायचा आहे, पुरुषोत्तम भगवंतांना. पुरुषोत्तम भगवंत कोण आहे? असं पाहिलं तर भगवंत म्हणजे फक्त भगवंत एकच आहे, बाकी अन्य देवी देवता आहेत. भगवंत एकच, भगवान कृष्ण. तर भगवंतांचे कथा ऐकले, भगवंतांच्या जे अनन्य भक्त आहेत त्यांचे चरित्र ऐकलं तरी आपल्याला ह्या पुरुषोत्तम मास पालन केल्याचं किंवा पुरुषोत्तम व्रत केल्याचं फळ मिळतं. किती सोपं आहे. तर त्यामुळं हा महिना फक्त कॅलेंडरमधलं एक पान भरण्याचा नाही. कॅलेंडरमध्ये जसं अनेक महिने आहेत त्यापैकी हे एक पान आहे महिन्याचं असं नाही. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं काय मिळणार आपल्याला? दिव्य भगवत कृपा, दिव्य भगवत कृपा, भगवत प्रेम प्राप्त होणार, की जो जीवाचा मूलभूत स्वभाव आहे. तर भगवान खूप दयाळू आहेत. भक्त असू द्या, अभक्त असू द्या, सर्वांवर भगवंत कृपा करतात. त्यामुळं भगवंत अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहेत. कारण माहिती आहे आपण कलियुगाचे जीव आहेत, कसे अज्ञानी आहेत, बरोबर. आणि आपली शक्ती तेवढी नाही. जसं सत्ययुगातले लोक 60-60 हजार वर्ष तपस्या करायचे, एवढी शक्ती आहे का आपल्याकडे? 60,000 वर्ष तप करण्याची, 6 मिनिटं तपस्या करण्याची शक्ती नाही आपल्याला. किंवा मोठमोठी यज्ञ करण्याची शक्ती नाही, एवढा पैसाच नाही आहे आणि शुद्ध गोष्टी मिळत नाही. तर कलियुगाचे जीव कसे आहेत? अज्ञानी आहेत. पण कलियुगाचा मोठी कृपा आहे. कलियुगात भगवंतांनी एवढी सुविधा करून दिली आहे, एवढी सहज सुविधा करून दिली आहे की बस आपण काय करायचं? बसून जप करायचे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकादशी व्रत करायचं. एकादशी व्रत करायचं म्हणजे काय करायचे? अन्न पाण्याशिवाय तर राहायचं नाही. भगवंतांनी ती सुविधा दिली. फळं खाऊ शकतो, दूध आहे, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं हा पुरुषोत्तम मास 3 वर्षातून एकदा येतो. यात काय करायचं? फक्त भगवंतांना दीप अर्पण करायचे आणि आपले रोजचे तपस्या करायचे. म्हणजे काय करायचे? नामजप करायचे आणि भगवंतांच्या भक्तांचे चरित्र कथा ऐकायचं. ठीक आहे ना? तो हे फक्त भक्तांसाठी नाही की ज्यांनी माळ घातली, दीक्षा घेतली, असं नाही. अभक्त असतील त्यांनी जरी हे केलं तरी त्यांना
तेवढंच फळ मिळणार इतकी भगवंतांची कृपा. आणि भगवंत एवढे दयाळू कृपाळू आहे, अभक्त भक्त सगळ्यांसाठीच वेदन. एवढंच काय, भगवंतांना काय म्हणलं आपण, तुम्ही रेग्युलर येता ना सत्संगाला, एक 84 गाण्याची प्रथा आहे ना पुरुषोत्तम मास मध्ये. तो भगवंतांना काय म्हणतो आपण, चोर. आणि भगवंत प्रसन्न होते. भगवंतांनी जी चोरी केली त्याची कथा ऐकली तरी भगवंत फळ देतात आपल्याला. बघा किती दयाळू आहे. ह्यापेक्षा दया कृपा काय असेल. बघा भगवंतांनी गोकुळात वृंदावनात जे माखन चोरी केली, दही दूध लोणी जे चोरले, त्याच्या कथा ऐकल्या तरी आपल्या पापातून आपल्याला मुक्ती मिळणार. तर असं नाही की भगवंत याच्यातच वृंदावनात मथुरातच चोरी करत असते. तर एक कथा आहे ती, ज्यावेळी भगवंत याच्यात होते जगन्नाथपुरीमध्ये, वृंदावनातल्या तर सगळ्यांना माहिती आहे भगवंतांनी जे माखन चोरी केली. अनेक कथा सगळ्यांनी ऐकलेल्या. पण एक अशी सुरस कथा आहे, भगवंतांना ती सवय लागली. जगन्नाथपुरीमध्ये भगवंतांचे निस्सिम भक्त होते माधवदास. तर भगवंतांना बरेच दिवस ते राहावं की अरे मी वृंदावनात बाललीला एवढा सुंदर केला, किती आनंद घेतला, भक्तांनी आनंद घेतला, मी आनंद घेतला. तर जगन्नाथपुरीमध्ये काय करतो मी, फक्त भोगच घेतो, फक्त प्रसाद खातो. तर भगवंतांना एकदा लहर आली. माधवदासला म्हणले बरेच दिवस झाले बाबा मी चोरीच नाही केली, पण इथं तर काय माखन वगैरे नाही आहे, म्हणजे काय लोणी वगैरे तर नाही आहे. तर तिथं हे चालू होतं सीझन, काय म्हणतात फणस, त्याला ते कठल म्हणतात त्या भागात, कठल. तर त्या फणसाचा सीझन चालू होता. तर भगवंत माधवदासला म्हणले चल आज रात्री आपण जायचं, तू माझ्यासोबत यायचं. तर माधवदासला एकदम हे झालं, भीती वाटली. अरे भगवंता मला तुम्ही सांगा, मी भजन करतो, कीर्तन करतो, रात्रभर तुमचं नामजप करतो, कीर्तन करून नाचतो गातो सगळं करतो, पण चोरी मला काही जमणार नाही. ते साधू आहे, त्यांना काही चोरीचा अनुभव नव्हता. भगवंत म्हणले घाबरू नको, तू फक्त जरा असं चुस्त पुस्त राहा, फक्त सावध राहा. मी आवाज दिला की लगेच पळायचं. मी तुला सगळं काय शिकवतो. काय शिकवतायत भगवंत, साधूला चोरी करायला शिकवतो. चल माधवदास गेले. तर भगवंतांची आज्ञा इच्छा आहे, आणि साधूचा तर स्वभाव आहे, जे काय आहे त्यांचं जीवनच भगवंतासाठी. भले त्यांची इच्छा नव्हती चोरी करण्याची, तरी भगवंतांच्या आनंदा खातीर केली. आणि म्हणलं आता तू असं कर, झारावर चल. कुणाला प्रत्यक्ष चोरी करायला माधवदासला सांगितलं. माधवदासला म्हणले तुम्ही झाडावर चढा आणि मी सांगतो ते जे पिकलेलं आहे फणस ते तोडा आणि खाली फेका. फक्त मी आवाज दिला, इशारा केला की लगेच उडी मारून पळायचं. तर माधवदास गेले. त्यांनी चांगलं पिकलेलं फणस बघितलं, तोडलं. म्हणजे पिकलेलं हे का ते का ते का भगवंतांना विचारते. भगवंत तर त्यांच्या काय त्याला वॉचमॅन जो असतो, ती जी बाग होती ती राजाची बाग होती. त्या राजाच्या बागेत हे चोरी करायला गेले आणि त्या शिपायाने पाहिलं इथं काहीतरी त्याला चावून लागले आणि त्या भगवंत एक क्षणात गायब. माधवदास विचारतायत अजून, अरे भगवंत हे कापू का हे काढू का ते काढू. तर खालून तो शिपाई म्हणला हा आता तुलाच काढतो. आणि शिपायाने ते माधवदासला पकडलं. रात्र होती, त्यांना कळलं नाही. ते म्हणले चोर, त्यांना बांधून घेऊन गेले राजाकडे. उद्या सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी राजदरबार भरला, राजासमोर त्यांना हजर केलं. राजाने पाहिलं तर अरे बाप, हे तो माधवदास हे तिथल्या महाराजांना गुरुस्थानी होते. ते त्यांचे खूप त्यांना माहिती होते की हे भगवंतांचे खूप छान भक्त आहेत. तर त्यांनी लगेच आदेश दिला की यांना सोडा. आणि का पकडलं यांना. तर माधवदासनी सगळं राजाला सांगितलं.
तर आत्ता सुद्धा तिथं असं आहे की त्या राजाने, पुरीचे जे राजा होते, महाराज होते, त्यांनी तो बगीचा सगळा पुरी भगवंतांच्या नावावर करून दिला त्या दिवशी. असे भगवंतांच्या चोरीच्या लीला आहेत. आता अशा ह्या चोरीच्या, भगवंतांना चोर म्हणलं, भगवंतांच्या ह्या असल्या अशा लीला ऐकल्या तरी भगवंत प्रसन्न होत आहेत. तर हे ज्या अधिक महिना आहे किंवा पुरुषोत्तम मास आहे, याच्यात एक चौराष्टक नावाचं एक अष्टक आहे, जी प्रार्थना आहे भगवंतांना त्यांच्या अनन्य भक्तांनी लिहिली आहे. श्रील बिल्वमंगल ठाकूर ही गाण्याची प्रथा आहे. आणि हे गाताना हे अष्टक गाऊन भगवंतांना तुपाचा दिवा अर्पण करा. यांनी आपल्याला पुरुषोत्तम महिना पालन, म्हणजे पुरुषोत्तम मास व्रत पालन केल्याचं फळ मिळतं. तर असे बिल्वमंगल ठाकूर जे आहेत ते भगवंतांचे खूप छान भक्त होते. तर त्यांचं हे चरित्र इतकं विस्मयकारक आहे. तर ते ऐकून आपण मग याच्यावर चर्चा करू. जे चौराष्टक त्यांनी लिहिलं आहे किंवा कृष्ण कर्णामृत त्यांनी ग्रंथ लिहिला आहे, त्याच्यावर आपण चर्चा करू. तत्पूर्वी म्हणजे ते किती महान भक्त आहेत त्याच्या आधी आपण थोडीफार चर्चा करू. तर हे जे बिल्वमंगल ठाकूर जे होते ते दक्षिण भारतातले तामिळनाडू, कर्नाटक ह्या भागातले होते. जे आपल्याकडून कृष्णा नदी वाहत जाते, ते कृष्णा नदीच्या काठी कर्नाटक, केरळ सीमेवर ते राहायचे. ते खूप ज्ञानी भक्त होते, खूप ज्ञानी होते. आणि ते अनेक काव्य रचना करायचे, यज्ञयाग करायचे, अनेक गोष्टी करायचे, भगवंतांची खूप सेवा करायची. पण झालं असं की आपले गुरु महाराज जे आहेत, लोकनाथ स्वामी, परमपूज्य लोकनाथ स्वामी गुरु महाराज, नेहमी एक अभंग तुकाराम महाराजांचा म्हणतात, पापाची वासना नको डावू डोळा, त्याहुनी आंधळा बळाचा. पापाची वासना नको डावू डोळा. तर काय झालं, यांच्या जीवनात एक अचानक असा बदल झाला. एक चिंतामणी नावाची वेश्या होती, अत्यंत सुंदर. तर यांनी तिला पाहिलं आणि जसंच तिला पाहिलं की सुंदर अप्सराप्रमाणे होते. हे काय म्हणतात त्याला, दिवस रात्र. प्रभूजी हरे कृष्णा, मराठी चलेगा ना? चलेगा ते हिंदी? तर हे जी चिंतामणी होती अत्यंत सुंदर अप्सराप्रमाणे, तर ह्याच्यात त्या वासना जागृत झाल्या आणि ते तिच्या मागं एकदम वेडे झाले. दिवस रात्र तिचंच चिंतन करायचं आणि त्यांना काही पैसा खर्च केला ते, तर त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झालं दोघांना. तर असं करता करता ते इतके तिच्या मागं पागल झाले. काही दिवसानंतर त्यांचे वडील वारले, वडिलांचं श्राद्ध होतं. तर ते श्राद्धाच्या दिवशीचे कर्मकांड होते त्याच्यात इतका उशीर झाला. ते रोजच्या रोज नित्य नियमाने, जसं आपण जातो कुठे भगवंतांच्या दर्शनाला, बरोबर, तसं ते भगवंतांच्या दर्शनाला एखादा भक्त जावा, तसं रोजच्या रोज नित्यक्रमाने चिंतामणीकडे जायचं. तर त्या दिवशी खूप उशीर झाला त्यांना. हे सगळं त्यांच्या वडिलांचं पिंडदान होतं. ते कर्मकांड करता करता रात्र होऊन गेली आणि अचानक एवढं वादळ आणि पाऊस आला, नदीला खूप पूर आला. कृष्णा नदी माहिती आहे तुम्हाला, पुढे जाऊन अजून मोठे होतं. तर कृष्णा नदीला भयंकर पूर आला आणि वादळ वारे भरपूर होते. पण हे एवढे तिचे भक्त झाले होते की त्यांना ते राहू ना, ते जसं तसं उरकून रात्रीच निघाले. पण भयंकर पाऊस, नदीला पूर आलेला आणि पलीकडे जायला नावही नव्हतं. ते नदीच्या पलीकडे राहत होते चिंतामणी. तर इतके बेचैन झाले ते, आता मी कसं काय जाणार, आता तिचं काही दर्शन होणार नाही मला आज. तर त्यांनी पाहिले एक वणका वाहत होते,
पण प्रत्यक्षात तो लाकडाचा ओंडका नसून काय होता, एक प्रेत होतं. त्यांनी त्या प्रेताला लाकडाचा ओंडका समजून त्याच्यावर बसले, म्हणजे बसले म्हणण्यापेक्षा त्याच्या आधाराने पोहत पोहत ते पलीकडे गेले. आणि सगळा अंधार होता. कसे बसे ते तिच्या घरापर्यंत, वाड्यापर्यंत गेले, पण पाहिलं तर वाडाचा दरवाजा बंद होता. मग आता काय करायचं, मग ते मागच्या बाजूने गेले तर तिथे एक दोरी लटकलेली त्यांना दिसली. प्रत्यक्षात ती दोरी नसून काय होता, भयंकर विषारी साप होता. पण ते इतके मग्न झाले होते की त्यांनी तोही विचार मागचा पुढचा न करता सरळ त्याच्या आधारे ते वाड्यात शिरले आणि चिंतामणीच्या रूममध्ये गेले. तर त्यांची ही परिस्थिती आणि ही सगळी कथा ऐकली त्यांनी, ती भयंकर चिडली. त्यांनी त्यांचा तिरस्कार केला आणि म्हणाली की एवढी आसक्ती तुम्ही या हाडामासाच्या शरीराप्रती दाखवली, ह्याच्या किंचित जरी आसक्ती तुम्ही भगवंतांच्या चरणाप्रती दाखवली असती तर प्रत्यक्ष भगवंतांची तुम्हाला प्राप्ती झाली असती, असा तिरस्कार. तर हे शब्द त्यांच्या कानात एवढे भिनले, त्यांना ही प्रत्यक्ष त्यांची गुरुवाणी वाटली. गुरुची आज्ञा असल्याप्रमाणे त्यांनी ते त्या क्षणापासून जीवनच बदलून गेलं त्यांचं. आणि त्यांनी काय केलं, सरळ वृंदावनचा रस्ता धरला. तर वृंदावनला ते निघाले. त्यांचं संपूर्ण अज्ञान नष्ट झालं, जी आसक्ती होती ती नष्ट झाली आणि ते भगवंतांच्या शोधासाठी वृंदावनात, भगवंतांच्या चरणाच्या सेवासाठी वृंदावनात गेले. तर वृंदावनात जाता जाता काय झालं की असंच इकडं तिकडं म्हणजे अनेक गोष्टी दिसत आहेत. तर त्यांना आता फक्त भगवंत आणि भगवंतांचे चरण बघायचे. तर त्यांनी जाताना रस्त्यात काटे मिळाले, काटे, ते 2 काटे त्यांनी घेतले आणि स्वतःच्या डोळ्यात खुपसले आणि अंध झाले. आता त्यांच्या जीवनाचा एकमेव उद्देश, जरी त्यांचे भौतिक दृष्टी गेली होती तरी त्यांची आध्यात्मिक दृष्टी उघड झाली होती. बरोबर, आध्यात्मिक दृष्टी, त्यांचा अंतरात्माची जी दृष्टी होती ती काय म्हणतात त्याला, प्रत्यक्षात आली आणि ते भगवंतांना आपल्या हृदयात बघू लागले. आणि माताजी आप मराठी जानते नहीं? तो हाँ, जे मराठी येत आहेत त्यांना हिंदी समजत आहे ना? असं कोण नाही ना हिंदी समजतच नाही. तो बिल्वमंगल ठाकुर जी जब वृंदावन की राह पे थे तो उन्होंने अपनी आंखें खोली, क्योंकि सबसे वासना का सबसे पहला शुरुआत जो है वो दृष्टि से होता है. किसी अच्छी वस्तु पे, सुंदर वस्तु पे हमारी नज़र पड़ती है तो उसके प्रति आकर्षण निर्माण होता है. तो उन्होंने अपनी आंखें ही खोली और वृंदावन में चल रहे हैं. बस कृष्ण का नाम, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. बस एक ही ध्यान था, भगवान कृष्ण की चरण में जाना है, कृष्ण की शरण में जाना है. तो अभी तो आंधे हो चुके थे, तो जैसे तैसे जब राह में चल रहे थे तो कुछ पत्थर है, कांटों पे वो फिसल कर चल रहे थे. तो भगवान ने देखा, प्रत्यक्ष भगवान बाल गोपाल रूप में उनके सामने आए और उनसे कहा कि बाबा आप किधर जा रहे हैं? उन्होंने कहा मैं वृंदावन जा रहा हूँ. तो आपको तो आंखों से दिखता नहीं, आइए एक छड़ी पकड़िए, एक लाठी पकड़िए, मैं आपको वृंदावन छोड़ता हूँ. तो भगवान कृष्ण बाल गोपाल रूप में उन्हें वृंदावन लेकर गए. तो ऐसे बिल्वमंगल ठाकुर देखिए कितने आसक्त थे वो चिंतामणि के प्रति. अभी वो क्या होता, उनका दृष्टि खुल गया और वो बस भगवान के ही चिंतन में रहते थे, बस हरे कृष्ण करते रहते थे. तो दिन रात ना भूख है ना प्यास है. तो भगवान
जब कोई भक्त इतनी श्रद्धा से भगवान की सेवा करता है, भगवान का नाम लेता है, भगवान की कृपा उन पर बिल्कुल होने वाली है। तो भगवान उन्हें हाथ से पकड़ के वृंदावन लेके गए और हर रोज गरम गरम गाय का गरम गरम दूध, रोटी और माखन हर दोपहर और शाम को, जहाँ पे इनकी कुटिया थी वृंदावन में, बिल्वमंगल ठाकुर जी की, वहाँ पे हर रोज गोपाल जी लेके आते थे। तो बिल्वमंगल ठाकुर जी ने कहा कि अरे लाला, आप हर रोज मेरे लिए लाते हो, इतना कष्ट आप क्यों लेते हो? मुझे कोई भी दान दे देगा, मैं खा लूँगा। तो भगवान गोपाल जी बोले कि अरे मेरी मैया कहती है, बाबा यशोदा मैया कहती है कि वृंदावन में अगर कोई भी साधु भूखा सोता है तो मुझे पाप लगेगा, तो मैं आपके लिए नहीं, मेरी माँ के लिए आपकी सेवा कर रहा हूँ। देखिए भगवान की कितनी कृपा रहती है अपने भक्तों, कितने दयालु कृपालु भगवान। और एक प्रसंग आता है, जब बिल्वमंगल ठाकुर जी भगवान के नाम में तल्लीन रहते थे, हमेशा हमेशा हरे कृष्ण महामंत्र करते थे बस। तो एक दिन ऐसे हुआ कि गोपाल जी वो बस अपनी धुन में गा रहे थे और गोपाल जी आए। गोपाल जी आने के भगवान कृष्ण आए बाल गोपाल रूप में और उनके बाजू में नाचने लगे। तो उनके चरणों में जो ये है नूपुर है, नूपुर की झनकार से उनको पता चल गया। तो बिल्वमंगल ठाकुर जी ने ऐसे हाथ बढ़ा के, वैसे वो भौतिक दृष्टि से अंधे हो चुके थे, हाथ बढ़ा के भगवान की कलाई को पकड़ लिया, इतनी जोर से पकड़ लिया। तो भगवान ने झटक करके उनका हाथ छोड़ दिया और दूर जाकर। तो बिल्वमंगल ठाकुर जी बहुत रोने लगे कि अरे आप तो छलिया भी है, जितने कृपालु हैं, भले मैं आंधा हूँ। उनके मुख से एक श्लोक प्रकट हुआ, चलो श्लोक नहीं गाते हैं। तो उन्होंने कहा, कन्हैया भले तुम मेरा हाथ छोड़ सकते हो, मेरा हाथ झटक कर छोड़ सकते हो, इतनी ताकत आप में है, लेकिन आप में इतनी ताकत तो बिल्कुल नहीं है कि मेरे हृदय में जो मैंने आपको बांध के रखा है वहां से छूट के दिखा तो मैं जाऊं। देखो कितना प्रेम संबंध होगा इनका। कहा थे बिल्वमंगल ठाकुर, आप भगवान से झगड़ा करने लगे, प्रेम का, इतना प्रेम का आदान प्रदान उनमें होने लगा कि भगवान को क्या कहा, क्या आपने अगर इतनी ताकत है, इतना पर तो आप मेरे हृदय से निकल के दिखाओ। तो भगवान भी कहते हैं ना, अहम भक्तो पराधीना, मैं भक्तों के अधीन हूँ, जैसे चाहे। गोपियाँ देखिए, वृंदावन की लीला आपने सुनी रही, गोपियाँ जैसे चाहे भगवान को नचाती थी, है ना। जय श्री श्री राधा कृष्णचंद्र भगवान की जय। तो बिल्वमंगल ठाकुर जी हैं, क्षमा करना, भले ही मेरी दृष्टि कम हुए भौतिक, लेकिन अभी तक आध्यात्मिक दृष्टि तो नहीं है। तो हमने बिल्वमंगल ठाकुर जी का चरित्र क्यों सुना है? तो इनका हमारी परंपरा से इतना गहरा संबंध है। जब श्री चैतन्य महाप्रभु दक्षिण भारत की यात्रा पर गए थे, कोई नया भक्त है यहाँ पे जिन्हें चैतन्य महाप्रभु के बारे में बिल्कुल पता नहीं? कोई है ऐसा? चैतन्य महाप्रभु के बारे में सबको पता है। कौन है चैतन्य महाप्रभु?
हरे कृष्ण हरे कृष्ण. हरी हो. बहुत बढिया. सगळ्यांना माहिती आहे ना, भगवंत प्रत्यक्ष काय म्हणतात धरतीवर 2 वेळा. इतर वेळी भगवंत अवतार घेतात. भगवान अवतार लेते हैं, लेकिन भगवान कभी कभी स्वयं आते हैं. स्वयं कृष्ण जो है, जो द्वापर युग में आए, वो अवतार नहीं है, स्वयं भगवान है. और कलयुग में फिर से एक बार आए चैतन्य महाप्रभु के रूप में. तो चैतन्य महाप्रभु स्वयं कृष्ण है और राधा रानी का भाव लेके प्रकट हुए. तो हमारी परंपरा से बिल्वमंगल ठाकुर जी का कैसा नाता है देखिए. जब चैतन्य महाप्रभु दक्षिण भारत की यात्रा पर गए थे, ऐसे ही गुरु महाराज जी हर बार कहते हैं कि मेरे गांव से कि चैतन्य महाप्रभु सातारा से, सांगली से, पंढरपुर करके दक्षिण भारत गए. तो गुरु महाराज जी के गांव के पास एक गौर गांव है. गौर, देखिए कोई संबंध नहीं, गौर गांव नाम से एक गांव है सांगली के नजदीक. तो जब चैतन्य महाप्रभु दक्षिण भारत में गए, केरल तमिलनाडु की सीमा से, जब वो कृष्णा नदी के तट पर मंदिर में गए, तो वहाँ पे उन्हें इनका लिखा हुआ ग्रंथ प्रत्यक्ष, इनका कालखंड, बिल्वमंगल ठाकुर जी का कालखंड और चैतन्य महाप्रभु का कालखंड अलग है. बिल्वमंगल ठाकुर अपनी जीवन लीला समाप्त कर चुके थे, लेकिन उनकी जो धरोहर थी, उनका जो ग्रंथ था कृष्ण करनामृत, तो उसकी प्राप्ति चैतन्य महाप्रभु को कृष्णा नदी के तट पर हुई. और चैतन्य महाप्रभु को एक ग्रंथ, यानी कि भगवान को एक ग्रंथ इतना क्या होगा प्रेम भरा है. इनका संबंध अभी देखा ना हमने कि बिल्वमंगल ठाकुर और भगवान का संबंध कैसा प्रेम का था, उनका कैसा प्रेम से आदान प्रदान होता था. तो उन्होंने जो ग्रंथ लिखा था, इतना सुंदर लिखा था कि भगवान को ये बहुत भाग है. तो भगवान ने उसकी प्रतिलिपि बना ली. जो कृष्ण करनामृत ग्रंथ बिल्वमंगल ठाकुर जी ने लिखा था, भगवान चैतन्य महाप्रभु ने वो ग्रंथ फिर से लिख लिया, प्रतिलिपि बना ली. और अपने साथ जब चैतन्य महाप्रभु अपनी दक्षिण भारत यात्रा पूरी करके जगन्नाथपुरी पहुंचे, तो महाप्रभु ये सब बिल्वमंगल ठाकुर कृत एक कृष्ण करनामृत ग्रंथ अपने साथ लेके आए. और अपने जो पार्षद थे, कौन कौन जगन्नाथपुरी गया है? हरे कृष्ण. जगन्नाथपुरी में अपने गंभीरा देखा है, गंभीरा जहाँ चैतन्य महाप्रभु रहते थे. तो चैतन्य महाप्रभु ने अपने जीवन के 18 साल पुरी में निवास किया, अपनी लीला पुरी में संपन्न की. तो जहाँ गंभीरा में रहते थे, उनके बड़े निजी पार्षद थे रामानंद राय और स्वरूप दामोदर. तो महाप्रभु ने एक ग्रंथ उनको दिया. और महाप्रभु श्री चैतन्य महाप्रभु प्रत्यक्ष भगवान क्या करते थे, हर रोज रामानंद राय और स्वरूप दामोदर से एक कृष्ण करनामृत से रोज एक श्लोक सुनते थे और इसका विमोचन करते थे रामानंद राय. महाप्रभु का जो भाव है उसके हिसाब से वो एक कृष्ण करनामृत ग्रंथ से एक एक श्लोक गाते और भगवान को सुनाते थे. तो महाप्रभु की इस ग्रंथ के प्रति एक प्रतिक्रिया है कि अगर किसी भक्त को भगवान का शुद्ध प्रेम चाहिए, कृष्ण प्रेम चाहिए, तो उसे कृष्ण करनामृत ग्रंथ से सुनना चाहिए. तो ये जो बिल्वमंगल ठाकुर है, वो हमारी परंपरा से कितने जुड़े, या फिर हमें उनका कितना आभारी रहना चाहिए. देखिए, तो ये जो है कृष्ण करनामृत जो बिल्वमंगल ठाकुर कृत है, जो चैतन्य महाप्रभु हर रोज सुनते थे
उसे महाप्रभु कहते थे ये कृष्ण भक्ति में अनमोल हीरा है। तो हमने सुना कि भगवान ने कैसे अनेक सुविधाएं उपलब्ध करा दी हमें। तो ये जो है बिल्वमंगल ठाकुर, इन्होंने कृष्ण का नाम दिया और साथ ही में 14 अष्टकम गाया है, जो भगवान को बड़ा ही क्या भाता है। और ये जो पुरुषोत्तम मास है, इसमें ऐसी प्रथा है कि हर रोज शाम को, जैसे कार्तिक मास में हम गाते हैं भगवान दामोदर अष्टक गाते हैं और भगवान को दीप अर्पण करते हैं, वैसे इस पुरुषोत्तम मास में 14 अष्टक गाते हैं और भगवान को दीप अर्पण करते हैं। इस माध्यम से क्या होता है, हमें पुरुषोत्तम मास पालन करने का, पुरुषोत्तम व्रत पालन करने का फल मिलता है। देखो कितनी सोपा है ना, कितनी दयालु है, कृपालु है भगवान। तो हम बिल्वमंगल ठाकुर को 14 अष्टकम का गान तो करेंगे बाद में। 14 अष्टकम का जो पहला श्लोक है उस पर थोड़ा चर्चा करेंगे। रोज है ना अजून 15 मिनट। हाँ हाँ, नाही पूर्ण नाही गायचं, पूर्ण तर नंतर गायचं, फक्त एकच श्लोक आहे नाही। तो भले ही मुझे प्रस्तुत करने न आया हो, लेकिन आज का विषय बड़ा ही रोचक, मधुर और कैसा है, दिव्य है, साथ में ही थोड़ा विस्मयकारी है। भगवान को चोर कहने पर भी भगवान प्रसन्न होते हैं। तो हमारे भौतिक जगत में चोरी कैसा है, निंदनीय है, लेकिन आध्यात्मिक जगत में या वृंदावन में एक ऐसा चोर है जिस चोर की महिमा गान पूरा ब्रह्मांड करता है। भले हमारे पृथ्वी पर के लोग कम करते हैं, लेकिन पूरा ब्रह्मांड करता है। तो बिल्वमंगल ठाकुर ने बड़ी सुंदर भाव से ये 14 अष्टकम लिखा है, गाया है। तो हम पहला श्लोक थोड़ा सा गाने का प्रयास करेंगे, उसके बारे में थोड़ा चर्चा करेंगे। ब्रजे प्रसीतं नवनीतचोरं गोपाङ्गनानां च दुकूलचोरम् अनेकजन्मार्जित पापचोरम् जन्मार्जित पापचोरं चोराग्रगण्यं पुरुषं नमामि। तो इस श्लोक में बिल्वमंगल ठाकुर जी कहते हैं, ब्रजे प्रसिद्ध नवनीत चोरम, ब्रज में, ब्रज भूमि में, ब्रज वृंदावन में एक माखन चोर अत्यंत प्रसिद्ध है। क्या करते हो, गोपांगना नाम च दुकूल चोर, गोपी जनों के वस्त्र चुराते हैं। चीरहरण लीला मालूम है ना सभी को। और क्या चुराते हैं, अनेक जन्मार्जित पाप चोर, हमारे जो अनेक अनेक जन्मों से जब पाप हमने कमा के रखे हैं, जो अर्जित करके रखे हैं, वो चोरते हैं, वो चुरा लेते हैं। और कैसा है चोर, चोर अग्रगण्य पुरुषम नमामि। ये चोर कैसा है, चोरों में अग्रगण्य है, चोर शिरोमणि। ऐसे
परम पुरुष अग्रगण्य चोर को मेरा बार बार नमन है। तो देखिए इसकी गहनता, इसका आध्यात्मिक रहस्य है। तो पहले क्या कहते हैं, वजह प्रसिद्ध नवनीत चोर। क्या चोरी करते हैं? माखन चुराते हैं। लेकिन ऐसे देखा जाए तो हम भगवान को चोर कहें, क्या इतनी पात्रता है हमें? भले बिल्व मंगल ठाकुर जी ने ये रचना की है, वो बड़े प्रेम से भगवान को चोर कह रहे हैं और भगवान बड़े प्रसन्न हो रहे हैं, लेकिन क्या हमारी पात्रता है हम भगवान को चोर कहें? थोड़ा सोचिए, भगवान ने आज तक हमारा क्या चुराया है? या फिर ऐसा सोचो कि आज तक हमने भगवान का क्या क्या चुराया है? तो ऐसे भौतिक क्या, तो भगवान को एक कुछ चुराया, वो लक्ष्मीपति है और सारे जगत के पालनहार है, पिता है और सारे जगत के मालिक वही है। करोड़ों 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 लक्ष्मियां उनकी सेवा करते हैं, चरण सेवा करते हैं। तो ये बड़ा प्रेम का मधुर संबंध है इनका, इसलिए वो ऐसा कहते हैं। लेकिन इनका भाव जो है आध्यात्मिक, वो अलग है। क्या भाव है देखते हैं। पहला रहस्य इसमें, नवनीत की चोरी। क्या कहते हैं? प्रसिद्ध नवनीत चोर। तो नवनीत चोर, भगवान को माखन चुराने की कोई जरूरत नहीं। देखिए हमारा मन वो भी दूध की तरह है। माखन कैसे निकलता है? दूध से दही बनता है, दही को मथने से, बड़ा कष्ट करके मथने से जो नवनीत, जो सार निकलता है वो है माखन। तो हमारा जो मन है वो एक दूध की तरह है। इसे हमें जब भगवान की कथा, अनेक तपस्या, भगवत सेवा, भक्तों की सेवा, ये सब करके हमें उसको मथना है। और उसके बाद जो हमारा हृदय होगा, जो हमारे हृदय में साधना से, ये सब साधना हम रेगुलर करेंगे मेहनत से, निष्ठा से, तो हमारे हृदय में, मन में निष्काम प्रेम प्रकट हो। ये जो निष्काम प्रेम है भगवान के प्रति, वो माखन चुराते हैं भगवान, बराबर। भगवान जो माखन चोर है वैसा भौतिक माखन नहीं चुराते। देखिए जब माखन चोरी की लीला भगवान वृंदावन में करते थे तो हर किसी के घर में वो चोरी नहीं करते थे। जो गोपियां बड़े भाव से, बड़े प्रेम से भगवान के लिए माखन निकालती है। देखिए भगवान के घर में 9 लाख गायियां हैं और माता यशोदा उनके लिए स्पेशल जो गाय है उनके दूध से दही बना के वो माखन बनाती थी। इतना स्वादिष्ट मधुर माखन है उनके घर में। फिर भी भगवान अलग अलग गोपियों के घर चोरी करते हैं, हर एक गोपी के घर चोरी नहीं करते। जो प्रेम से भगवान के लिए माखन बनाती है गोपियाँ, और भले ही ऊपर लटका के रखती है, लेकिन प्रार्थना करती है मन में भगवान के लिए कि भगवान मेरे घर आए और माखन चुराए। उन्हीं के घर में भगवान माखन चुराते थे। तो ये जो निष्काम प्रेम रूपी माखन है वो भगवान चुराते हैं, ये माखन चुराते हैं। कैसे भगवान माखन चोर है? हमारे मन में जो साधना करके जो निष्काम प्रेम भगवान के प्रति प्रकट होता है, ये प्रेम रूपी माखन भगवान चुराते हैं। और दूसरा जो क्या होता है इस गान का रहस्य है, गोपांगना नाम च दुकूल चोरा। गोपियों के वस्त्र चुराते हैं भगवान। जो चीर हरण लीला करते हैं, गोपियों के वस्त्र, दुकूल यानी वस्त्र चुराते हैं। तो ये जो वस्त्र है आध्यात्मिक दृष्टि से देखा जाए तो
संसार में हमने जो मान मर्यादा, साथ ही में कलह, अहंकार और प्रतिष्ठा और जाने क्या 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 बोलते हैं इसको, डॉक्टर, इंजीनियर, इस तरह के जो वस्त्र पहने हुए हमने, ये सब वस्त्र भगवान चुरा लेते हैं। जब कोई भक्त अहंकार त्यागेगा, ये अहंकार रूपी वस्त्र त्यागेगा, समजते हैं ना मी काय म्हणतो? हे जे अहंकार रूपी वस्त्र आहे की मी कोण आहे, माझी प्रतिष्ठा काय आहे, मी समाजात या जातीचा आहे, मी भक्त आहे, मी दीक्षित आहे, मी ब्राह्मण आहे, हे जे अहंकार आहेत, ही जी प्रतिष्ठा आहे, हे प्रतिष्ठेरूपी वस्त्र भगवंत चोरतात. बघा भगवंत काय काय चोरी करतायत? आपल्या हृदयात भगवंताप्रती जे प्रेम आहे त्याचं आदान प्रदान, म्हणजे भगवंत ते चोरतायत. अहंकार रूपी, प्रतिष्ठा रूपी जे काय म्हणतात चुकीच्या गोष्टी आपण धारण करून ठेवलेल्या आहेत, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी खूप मोठा भक्त आहे, मी प्रवचन करतोय, तुमच्यापेक्षा भारी आहे, हा एक अहंकार जे आहे ना, हा अहंकार, ये सब अहंकार प्रतिष्ठा रूपी वस्त्र भगवान चुरा लेते हैं. बराबर? तो ना भगवान हमारा साधारण माखन चुराते हैं, ना ही कोई चीरहरण लीला करते हैं. भगवान क्या चुराते हैं? अहंकार रूपी वस्त्र. और सबसे महत्वपूर्ण है तीसरा, अनेक जन्मार्जित पाप छोड़ा. अनेक अनेक जन्मों से हमने जो पाप की राशि बना के रखी है वो भगवान चुरा लेते हैं, हर लेते हैं, नष्ट कर देते हैं. किसी को अनुभव है इस बात का की आपण अनेक जन्मांपासून पाप अर्जित केले, पापच कमवून ठेवले, असं कोणाला वाटतंय? वाटू द्या, नाही तर नाही वाटू द्या. ज्या अर्थी आपण या भौतिक जगतात जन्माला आलोय, परंतु भगवंतांनी आपली पापाची राशि निश्चित कमी केली है. अपने पाप भगवंत नष्ट करता है. भगवान हमारे जो पाप की अनेक जन्मों की पाप राशि है उसे कम कर रहे हैं. इसीलिए तो हम भगवान की चरण में हैं, हम सत्संग में आए हैं, भगवान का नाम जप कर रहे हैं. और सबसे महत्वपूर्ण, भगवान ने जो सुविधा दी है इस कलयुग में, दामोदर व्रत का हम पालन कर रहे हैं. बराबर? हमने एक बार भी यहाँ बैठ के 14 अष्टकम गाया है, सुना है, भगवान को दीप अर्पण किया है, तो पूरे महीने में हमने दामोदर व्रत पालन करने का हमें फल मिला है. तो है ना भगवान अनेक जन्मार्जित पाप छोड़, निश्चित ही हमारे पाप नष्ट कर दिए भगवान, इसीलिए हम. तो इस श्लोक के, इस दामोदर अष्टक 14 अष्टक, ये 8 पंक्तियां हैं जिसमें बिलोमंगल ठाकुर जी ने बड़े प्रेम भाव से भगवान की स्तुति की है. तो देखिए बिलोमंगल ठाकुर जी का हम जीवन देखें तो पहले भौतिक काम वासना में गिरे थे. फिर क्या हुआ? उन्हें वैराग्य प्राप्त हुआ और उन्होंने अपनी आंखें खोली ताकि वो भौतिक वासनाओं के पीछे ना पड़े, और उन्होंने अपने अंतरात्मा की आंखें खोली और श्री कृष्ण के लीला का दर्शन वो अपने आंखें फोड़ने के बाद अंतरात्मा में करने लगे. जब उन्हें आंखें थी तो उन्हें भगवान की लीलाएं इतनी ज़्यादा पता नहीं थी. जब वो भगवान की शरण में आए, वृंदावन में गए और प्रेम से भगवान की भक्ति करने लगे, तो उनकी अंतरात्मा में भगवान की हर एक लीला प्रकट हुई.
और उन्होंने वो सब ग्रंथ में, कृष्ण करनामृत ग्रंथ में लिखा, जिसे भगवान चैतन्य महाप्रभु बड़े आनंद से हर रोज गाते थे, हर रोज सुनते थे। तो भगवान के लिए उन्होंने 84 गाया। देखिए ये कोई क्या होता है, वो टीका नहीं कर रहे, वो उनका प्रेम भरा आदान प्रदान है भक्तों का भगवान से। तो आज के इस आधुनिक युग में, आज के इस भौतिक युग में हमारे लिए यह संदेश है इस कथा से, तो केवल क्या होता है, कर्मकांड या सिर्फ मंदिर जाना आना, यात्रा करना, इससे भगवान प्रसन्न नहीं होते। भगवान प्रसन्न कैसे होते हैं? भगवान के भक्तों की कथा सुनने से, भगवान की कथा सुनने से, और भगवान ने ये जो सुविधा दी है पुरुषोत्तम व्रत के पालन से, हर रोज जप करने से, साधना करने से, नियमित साधना करने से और भक्तों के संग में आने से, बराबर ना? तो कर्मकांड का यहाँ 0 उपयोग है। तो जब हम भगवान से बिल्वमंगल ठाकुर जी की तरह प्रेम करेंगे तो भगवान हमारे हृदय में माखन रूपी प्रेम उत्पन्न करेंगे, निष्काम प्रेम रूपी माखन उत्पन्न करेंगे, उसे चुराएंगे। साथ ही साथ हमारे अनेक जन्मोर्जित जो पाप है उसे भी नष्ट करेंगे। तो हम यहाँ पे रुकते हैं, भगवान की आप सभी भक्तों की चरणों में प्रार्थना करते हैं, गुरु महाराज की चरणों में प्रार्थना करते हैं, प्रभुपाद की चरणों में प्रार्थना करते हैं कि जैसे बिल्वमंगल ठाकुर जी को भगवान का प्रेम प्राप्त हुआ, वैसे हम सभी को प्राप्त हो। जगत गुरु श्री प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव की जय। अगर किसी को कोई प्रश्न आहे, कुणाला काही शंका आहे किंवा काही उत्सुकता आहे की असं काय तसं काय, तर आपण विचारू शकतो. हा माताजी, आता कसं आहे, कर्मकांडच्या दृष्टीने अनेक व्रत आहेत, पण दान जे आहे तर आपल्याकडे काय करतात, जावायला बोलायचं, त्याला अनारसे द्यायचे. व्रत याच्यात एकच करायचंय, भगवंतांना तुपाचा दिवा अर्पण करायचे, बस. भगवंत प्रसन्न आहे, दुसरं काही करायची गरज नाही. आणि आता आपण 84 गाणार आहे, जे बिल्वमंगल ठाकूरांनी लिहिलंय. त्यांना जी कृपा एवढं सगळं करून मिळाली, तीच कृपा फक्त आपण हे ऐकलं, आपल्याला म्हणता नाही आलं, ऐकलं आणि भगवंतांना तुपाचा दिवा आपण अर्पण केला तरी मिळेल. आपल्याला जास्त शोधायची गरज नाही. बाकी जो करायचे नियमित जो करना है वो हमें हमारे जप में सुधार करने का प्रयास करना है. हर रोज ध्यानपूर्वक जप, जितना हम जप करते हैं उसे बढ़ाना है, ध्यानपूर्वक करना है, बस इतना ही करना है. ज़्यादा कर्मकांड के पीछे भागने की जरूरत नहीं. असं तर संध्याकाळीच करायला पाहिजे. हां, पण भगवंतांची भक्ती करण्यासाठी कुठलेही काळ वेळ याचे कुठलेही बंधन नाही. एक अभंग आहे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंग. त्यात एक पंक्ती येते की काळ वेळ सगळे शुभ आहे भगवंतांची भक्ती करण्यासाठी. जे की चोखा मेळांनी लिहिलेले आहे अभंग. कुठलीही काळ आणि वेळ, ज्या वेळे आपण भगवंतांची भक्ती करतोय, जप करतोय, ती वेळ शुभ आहे. पण प्रथा आहे अशी की रोज संध्याकाळी दीप अर्पण करतो, दिवा लावतो आपण भगवंतांना, म्हणून संध्याकाळी दीप अर्पण करतो. ठीक आहे ना? कुठली काळ वेळ